शिवसेनेचे नेते राज्यमंत्री आशिष जयस्वाल जे आपल्यासोबत आहे. आशिष भाऊ, शरद पवार गटांची जवळीकता NDA सोबत वाढतायत. तुम्ही एक महायुतीचे घटक पक्ष म्हणून कसं बघताय या सगळ्या हालचालींकडे? महायुतीमध्ये सदैव बेरजेचं राजकारण झालं आहे. आपल्याला कल्पना असेल की जेव्हा सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडी झाली होती तेव्हा एकमेकांवर खूप कुरघोड्या होत होत्या. आता सत्ता परिवर्तन झाल्यानंतर नेहमी असं चित्र निर्माण करण्यात येत होतं की सत्ता येणार नाही, परत फेक नॅरेटिव्ह पसरवण्यात आलं. परंतु मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये जर आपण त्यांचा इतिहास तपासला तर त्यांचं राजकारण नेहमी बेरजेचं राहिलेलं आहे आणि कधीही त्यांनी पराभव पाहिलेला नाही. तर देशामध्ये कदाचित इंदिरा गांधीचा पराभव झाला, अनेक लोकांचा पराभव झाला, परंतु मोदीजी गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदी असताना किंवा देशामध्ये पंतप्रधानपदी असताना त्यांच्या नेतृत्वामध्ये सदैव हा विजय झालेला आहे. आणि त्यांचा जो वर्किंग पॅटर्न आहे, एक नियोजनबद्ध कार्यक्रम आहे, त्यातून अनेक लोक येत असतात. त्यामुळे उद्या काही अशा पद्धतीचं घटना घडली तर काही सांगता येत नाही. मला तर असं वाटतं की उद्या अनेक लोक रांगेत राहतील. आता कोणाला घ्यायचा आणि कोणाला नाही घ्यायचा तो निर्णय माननीय मोदीजी करतील. देशामध्ये विकसित महाराष्ट्र 2047 आणि विकसित भारत 2047 महाराष्ट्राचा विकसित महाराष्ट्र 2047चा जो रोडमॅप आम्ही तयार केलेला आहे, त्यातून महाराष्ट्रामध्ये पुढच्या 20 वर्षाचा जो ॲन्युअल आराखडा आम्ही तयार केलेला आहे त्याला बघून आज विरोधी पक्षामध्ये हे चित्र आहे की आता त्यांना माहीत आहे की आता परत सत्तेत येणं शक्य नाही. त्यामुळे अनेक लोक येतील, मोदीजीच्या कामामुळे येतील, किंबहुना जे राज्यात आणि देशात जे काम सुरू आहे त्यातून अनेक लोक येतील आणि भविष्यात काही एव्हरीथिंग इज पॉसिबल. राजकारणात काही शक्य आहे. तुम्ही सुतोवाच केला. आज पवार गटाचे जे खासदार भेटत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना, त्यावरून असं म्हणू शकतो की राजकारण काही शक्य आहे. बघा, पवार साहेबांच्या मनात काय आहे हे आजपर्यंत कोणी ओळखू शकलं नाही. त्यामुळे ते बोलतात काय, त्यांची कृती कशी असते, ते कधी कोणाची भेट घेतात, ते सर्व अनएक्सपेक्टेड आहे आणि त्यावर कुठलंही भाष्य करणं मला उचित वाटत नाही. हायपोथेटिकल प्रश्न आहे पण विचारतो. समजा ते शरद पवार गट NDAमध्ये सहभागी झाला तर शिवसेनेची भूमिका काय असेल? शिवसेनेला अडचण होईल की तुम्ही म्हटलं की बेरजेचं राजकारण करायचं आहे तर खुल्या हृदयानं वेलकम केलं जाईल? महायुती जितकी मजबूत होईल तितकं चांगलं आहे आणि आपल्याला दिसत आहे की हळूहळू विरोधी पक्षामध्ये स्पर्धा लागली आहे की कोण महायुतीत जाईल. आता कोण पहिले ट्रेन पकडते हे पाहायचं आहे. पवार गटाच्या खासदारांनी पकडलं तर ते 29 आणि 47साठी तुम्ही सोबत घ्याल का एका ट्रेनमध्ये? मी या संदर्भामध्ये भाष्य करणार. तुमच्या पक्षाची भूमिका सांगा काय आहे? माझ्या पक्षाची भूमिका माननीय शिंदेसाहेब जाहीर करतील, परंतु मला असं वाटतं की महायुती घट्ट होत असेल तर त्यात काही गैर नाही. एक महत्त्वाचा प्रश्न, जरांगे पाटील यांनी माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप केला की त्यांच्या दबावात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले, परंतु जो रिपोर्ट आला, अहवाल आला, त्यात चंद्रशेखर बावनकुळेजी किंवा त्यांचा कुठलाही हस्तक्षेप त्यामध्ये दिसून आलेला नाही, स्पष्टपणे दिसतंय. असं आहे की आपण पूर्ण महाराष्ट्राच्या व्हॅलिडिटी डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही गेले आणि चेक केलं तर अनेकदा असं होते की अनेक आदिवासी समाजाचे लोक आहे, त्यांचं आडनाव आत्रामा उईके आहे, परंतु व्हॅलिडिटी डिपार्टमेंटमधला त्यांची जी SOP आहे त्याच्या निकषात समजा 10 ऑगस्ट 1950च्या पूर्वीचा दाखला नसेल, महाराष्ट्राचे रहिवासी नसतील, असे अनेक तांत्रिक कारण असतात की ज्यामुळे एक रेशो असतो की असं नाही की 100 अर्ज व्हॅलिडिटीसाठी आले तर 100चे 100 मंजूर होतील. एखाद्या केसमध्ये जर कागदपत्र अपुरे असतील किंवा काही तांत्रिक कारण असेल तर त्यानिमित्ताने तो क्वाझी ज्युडिशियल अथॉरिटी असल्यामुळे त्यांचा निर्णय ते गुणवत्तेवर घेत असतात. राज्याचा कुठलाही मंत्री अशा पद्धतीच्या क्वाझी ज्युडिशियल अथॉरिटीमध्ये हस्तक्षेप करत नाही, किंबहुना केला तरी समोर फाईलमध्ये कागद कशा पद्धतीच्या त्याच्यावर ते निर्णय होत असतो. आणि फक्त एवढंच नाही तर त्या निर्णयाविरोधात आपल्याला विहित मुदतीत त्या कॉम्पिटंट अथॉरिटीकडे अपील करण्याची तरतूद आहे. शेवटी एखाद्या प्रकरणामध्ये HDOने व्हॅलिडिटी कास्ट दिली म्हणजे व्हॅलिडिटीवाल्यांनी व्हॅलिडिटी दिलीच पाहिजे असं काही नाही आहे आणि व्हॅलिडिटीवाल्यांनी एखादा निर्णय घेतला तर त्या निर्णयाला चॅलेंज करता येत नाही असं नाही आहे. परंतु प्रत्येक विषयाचं राजकीय भांडवल करायचं आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा योग्य नाही आहे. शेवटी देवेंद्रजींनी आणि एकनाथजींनी यांनी मराठा समाजासाठी महायुतीचे सरकार आलं असताना कशा पद्धतीने न्याय दिलेला आहे
तो न्याय आजतागायत कोणी दिला नाही. किंबहुना ज्या लोकांनी न्याय दिला नाही त्यांच्या इशाऱ्यावर जर अशा पद्धतीने आरोप होत असतील ते फार दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हे कळत आहे आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचं परत फेक नरेटिव्ह कोणी निर्माण करू नये. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामचं, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.